तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजनेच्या अंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना चालू आहे, त्याची जी केवायसी होती, जी केवायसी प्रक्रिया होती, आता सरकारने चालू ठेवली असता ही मुदत देखील आता 30 तारखेला संपलेली आहे। आज शनिवार आणि उद्या रविवार या दोन्ही दिवसांमध्ये कोणताही जी.आर. प्रसिद्ध होणार नसून ही जी केवायसी आहे किंवा ही जी केवायसीची प्रक्रिया आहे ती इथेच थांबली असून हा अधिकृत जो पोर्टल आहे तो देखील बंद झालेला आहे। कारण की 30 तारीख ही ई केवायसीची शेवटची डेट होती, त्या शेवटच्या डेटला ही ई केवायसीची पोर्टल आहे तो बंद झालेला असून लाडक्या बहिणींच्यासाठी चिंतेचे वातावरण होते। भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींची केवायसी राहिली आहे किंवा ह्या पोर्टलवरती जास्त ट्रॅफिक असल्यामुळे लाडक्या बहिणींना योजनेच्या अंतर्गत जी केवायसी करायची होती, जी क्लेरिफिकेशन क्लिअर करायचं होतं ते राहिलं असून लाडक्या बहिणींना आता चिंतेचे वातावरण आहे। त्याचबरोबर सोमवार ह्या दिवशी सरकार चांगला मोठा निर्णय घेऊन मुख्यमंत्री असतील, आदित्यताई तटकरे असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे सर्वच ह्या 30 तारखेच्या नंतर जी केवायसीची जी मुदतवाढ आहे त्याचबरोबर महत्त्वपूर्ण अपडेट देतील। ही सोमवारी येणार असून सोमवार मंगळवार या दोन्ही दिवसांमध्ये येणार असून ही जी केवायसी आहे तुमची होणे गरजेचेच आहे। भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींची ही केवायसी राहिली असता ही केवायसी डेट संपली आहे, परंतु प्रतीक्षा करायची आहे। थोड्याच दिवसांमध्ये ही केवायसी सोमवार किंवा मंगळवार मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदित्यताई तटकरे असतील, हे निर्णय घेतील आणि त्यानंतर ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणची केवायसी जी आहे ती होईल। या केवायसीचा लवकरच जी.आर. प्रसिद्ध होईल, त्यानंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। त्याचबरोबर ही जी केवायसी आहे ती तुमची केवायसी प्रक्रिया कंप्लीट राहिली आहे, इनकम्प्लीट जी आहे ती कंप्लीट करावी लागणार असून तुम्हाला फक्त थोडी प्रतीक्षा करायची आहे। सरकार ह्याच्यावरती लवकरच जी.आर. काढून तुमची जी केवायसी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर जी तुमची चालू करून अधिकृत पोर्टल देखील चालू करेल किंवा अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही देखील हा प्रश्न विचारू शकता की ही केवायसी जी आहे आता ती कशी करायची, मुदत देखील संपलेली आहे। ते देखील तुम्हाला एकच उत्तर देतील की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणची योजनेची केवायसी आहे ती मुदत संपली असता अजून देखील कोणताही जी.आर. किंवा ट्विटरवरती आदित्यताई तटकरे यांनी कोणताही मेसेज प्रसिद्ध केलेला नाही, परंतु थोड्याच दिवसांमध्ये हा मेसेज प्रसिद्ध होऊन जी.आर. प्रसिद्ध देखील होईल। आणि हा जो हप्ते वितरण देखील होते मार्च महिन्याचे देखील हप्ते वितरण अजून झाले नसता, जी.आर. देखील अजून प्रसिद्ध झाला नाही, हा देखील दुसरा प्रश्न मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींपाशी उपस्थित झालेला आहे। परंतु या दोन्ही गोष्टींचा लवकरच निर्णय होईल। आदित्यताई तटकरे असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे सर्वच तुम्हाला यावरती तोडगा काढून लवकरच महत्त्वपूर्ण अपडेट देतील आणि मार्च महिन्याचे देखील हप्ते वितरण होईल। त्याचबरोबर हे कधी होईल ते अजून जाहीर झालेले नसून जी.आर. देखील आलेला नाही आहे, परंतु ही जी ई केवायसी जी प्रोसेस आहे ती लवकरच ई केवायसीच्या प्रोसेससाठी मंत्री आदित्यताई तटकरे असतील ते तुम्हाला लवकरच ट्विटरवरती त्यांच्या पेजवरती अपडेट येईल, त्यानंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो। त्याचबरोबर ही जी केवायसी आहे ती तुम्हाला करणे अनिवार्यच आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींना केवायसी जमलेली नाही आहे मोबाईल ॲपद्वारे, त्यासाठी मी मागील व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं, त्याची प्रोसेस देखील मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितली होती, परंतु जमलं नसता ज्या लाडक्या बहिणींची केवायसी राहिली होती त्या लाडक्या बहिणीला आता केवायसी करता येणार नसून तुम्ही इथून पुढची जी केवायसी आहे सरकारचे निर्णय होतील त्यानंतर तुम्हाला ही केवायसी करता येणार असून ही आजची महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्याचबरोबर इथून पुढचे जे अपडेट आहे किंवा ही जी केवायसी प्रक्रिया कधी सुरू होईल, अधिकृत पोर्टल केव्हा सुरू होईल, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।